रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी एन साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम. आत्ता ज्या फ्लॅटमध्ये आपण आहोत, खूप सुंदर उजेड, खूप सुंदर वारं ह्या फ्लॅटमध्ये नक्की आहे. आणि हा जो फ्लॅट आहे, हा फ्लॅट मात्र घोडबंदर रोडवरती कासरडोली जंक्शनला वियांग व्हॅली फेज 3 मध्ये आहे. साधारणतः 2-3 वर्ष जुनी बिल्डिंग आणि फ्लॅट मात्र अनयूज अनटच असणार आहे. ह्या फ्लॅटवरती 1 रुपयाचं लोनही उपलब्ध नसणार आहे. तुम्हाला घ्यायचं तुम्ही लोन घ्या, पण आत्ता सध्या इन्व्हेस्टरचा फ्लॅट असल्याकारणे ह्या फ्लॅटवरती लोन मात्र नक्की नाही आणि पार्किंग पण ह्या फ्लॅटमध्ये नसणार आहे. अशाच पद्धतीचा 650 कार्पेट असणारा हा 2 BHKचा फ्लॅट आहे. जर तुम्ही हा फ्लॅट बघितला तर हा फ्लॅट बाहेर जाताना बाकी हा पश्चिम दिशेला आहे आणि जर घराच्या बाहेर तुम्ही आलात 1, 2 आणि 3 टोटल तुम्हाला 3 लिफ्ट मिळणार आहेत आणि 4 फ्लॅट ह्या फ्लोअरवरती मात्र असणार आहेत. ज्यावेळेला घराच्या आतमध्ये आपण जाणार आहोत त्यावेळेला मात्र हे ईस्टचं घर आहे. सकाळचं ऊन तुमच्या हॉलमध्ये मात्र परिपूर्ण आणि चांगल्या पद्धतीचं नक्की येणार आहे. घरामधून जर तुम्ही हॉलमधनं बाहेर बघितलं तर असं काही मोठं डिस्टर्ब आहे असं नक्कीच नाही. ह्या साईडला जर बघितलं तर डोंगर दिसतो, ह्या साईडला जर बघितलं तर दुसरे कॉम्प्लेक्स, अधिक तुमचं जी क्रॉप IT पार्क, हाय स्ट्रीट मॉल आणि त्याच्यानंतर ही 7-11 नावाची जी अकॅडमी शाळा आहे CBSE बोर्डाची, ही शाळा तुम्हाला तुमच्या घरामधनं बाकी दिसते. वारं घरामध्ये खूप चांगल्या पद्धतीचं नक्की लागते. तुम्ही जेव्हा जेव्हा याल तेव्हा हे गोष्टी तुम्हाला फील करायला बाकी नक्की मिळतील. जर तुम्ही खाली बघितलं तर हा खूप मोठा असा स्टँडिंग बाल्कनीचा टाईप जागा आहे. हा ग्रिल बाहेर घेऊन तुम्ही तिथे लावला तर तुम्हाला स्टँडिंग बाल्कनी पण ह्या फ्लॅटमध्ये उपलब्ध होऊ शकते. हॉलची साईज तुम्ही बघितलं तर तुम्हाला जाणवेल की खरोखर हॉलची साईज चांगल्या पद्धतीची नक्की आहे. कारण की हॉल त्या साईडला गेल्यानंतर तुम्ही इकडे जर आला तर तुम्हाला इथं पण क्रॉस व्हेंटिलेशनसाठी खिडकी आहे आणि इथे तुमचं डायनिंगचं व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीने तुम्ही सेटिंग करू शकता. नंतर याच्या जस्ट अपोजिटला आला तर तुम्हाला इथे 2 साईडला प्लॅटफॉर्म असणारं किचन आहे आणि इकडनं जर बघितलं तर इकडनं पण तुम्हाला तुमची जी शाळा आहे CBSE बोर्डाची तुम्हाला व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीची तुम्हाला इकडनं नक्की दिसते. भविष्यात येणारं मेट्रो स्टेशन तुमचं 2 ते 3 मिनिटां अंतरावरती आहे. वेदांत हॉस्पिटल पण तुमचं 2 ते 3 मिनिटां अंतरावरती असणार आहे. नंतर जर पुढे आलात तर इथे एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं तुम्हाला इकडं मिळू शकतं. आणि नंतर पुढे आलात तर तुमचं इथं वॉशिंग मशीनसाठी व्यवस्थित आणि चांगला प्रबंध केलेला पण तुम्हाला इथं दिसणार आहे. नंतर जर आपण पुढे ह्याच्या बाहेर आल्यानंतर या साईडला एक कॉमन बेडरूम आहे. ह्या कॉमन बेडरूमची साईज जरी बघितली तर तशी बघितली साईज खूप चांगल्या पद्धतीची आणि मोठी नक्की तुम्हाला मिळणार आहे. आणि इकडे जरी आला तर इकडनं पण तुमचं सकाळचं ऊन किंवा हे जे असा ओपन व्ह्यू वगैरे आहे हा तुम्हाला सुव्यवस्थित आणि स्पष्ट इकडे जर बघितलं तर डोंगर वगैरे चांगल्या पद्धतीचा तुम्हाला इकडनं दिसतो. ही जी जागा तुम्हाला मी सांगितली ह्याच्यातली ही जी ग्रिल आहे ही पुढे घेतली तर परत ही बाल्कनी तुम्हाला तुमच्या घरामध्ये घेता येऊ शकते. अशा पद्धतीचा हा 2 BHKचा फ्लॅट खरं असणार आहे. पुढे जर आपण आलो तर तुम्हाला शेवटचं बेडरूम असणार आहे. शेवटच्या बेडरूमला जरी आपण आलो तर शेवटच्या बेडरूमची साईज जरी बघितली तर तुम्हाला जाणवेल याची साईज पण खरोखर मोठी आहे. फ्लॅट बाकी टॉप फ्लोअरला असणार आहे. आणि इथे जर आपण आलो तर इथे परत तुम्हाला कपाट बनवण्यासाठी एक सुंदर आणि चांगली जागा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. नंतर जर आपण ह्या साईडला आलो तर इथे तुम्हाला एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं घरं इथं पण बनवलं गेलेलं तुम्हाला खरं तर मिळणार आहे. नंतर जर आपण इकडे ह्या साईडला आलो तर इथं पण एक खिडकी खरं दिले गेलेली असणार आहे. ह्या खिडकीचं ग्रिल पण तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे थोडंसं पुढं घेतं तुम्हाला ही स्टँडिंग बाल्कनी वापरायला मिळेल. इकडनं पण जर बघितलं तर हा फ्लॅटचा व्ह्यू सुपर आणि चांगल्या पद्धतीचा तुम्हाला नक्की मिळतो आहे अशा पद्धतीचा. तर मला असं वाटते अशा पद्धतीचा हा त्याचा व्ह्यू तुम्हाला मिळणार आहे. 650 कार्पेटचा हा फ्लॅट तुम्हाला इथं खरं मिळतो आणि तुम्ही कोणत्या बँकेकडनं याच्यावरती लोन घेऊ शकता. बिल्डिंगला OC आहे, CC आहे, सोसायटी झालेली आहे. राहिला प्रश्न आता आपला एक की बाबा किंमत काय. तर किंमत ही अशी आहे, मालकांनी आत्ता सांगताना 85 लाख रुपये सांगितलेले आहे. खूप मोठा निगोशिएशनचा पार्ट नक्कीच नसणार आहे. थोडासा निगोशिएशन याच्यात होणार आहे आणि 85 लाख रुपये बजेटप्रमाणे जर कोणाला घ्यायचं असेल तर हा फ्लॅट आपल्याकडे उपलब्ध नक्की असणार आहे. अशाच पद्धतीचे नवे जुने वेगळे काही ना काही रोज फ्लॅट आपण दाखवतो आहे जेणेकरून लोकांपर्यंत जाऊ दे बाबा कुठं काय चाललं आहे, कुठं काय होते ते दाखवण्याचा आपला प्रयत्न आहे. जास्तीत जास्त लोकांनी घरं बघा, जास्त लोकांनी सबस्क्रायबर्स करा, कमेंट करा, शेअर करा, जेणेकरून कोणाचं तरी काहीतरी काम तुमच्या हातून, माझ्या हातून, सगळ्या कोणाच तरी हातून काहीतरी होत राहील. हेच याच्या पाठीमागचा सरळ उद्देश आहे. तर थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.